नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड शहरातील महात्मा फुले विद्यालय या ठिकाणी आलेलो आहे आणि आज शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी आज वर्ग 10वीच्या पहिल्या पेपरला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी या केंद्रामध्ये एकूण 410 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि आपण पाहू शकता अतिशय शांततेत व शांत वातावरणामध्ये या ठिकाणी हे विद्यार्थी आपली परीक्षा देत आहेत। संपूर्ण राज्यात वर्ग 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। आज शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील वर्ग 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय केंद्र क्रमांक 1806 या केंद्रामध्ये एकूण 410 विद्यार्थी बसलेले आहेत आणि अतिशय शांत कॉपीमुक्त वातावरणामध्ये ही परीक्षा घेतली जात आहे। महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय या ठिकाणी यवतमाळ जिल्हा अखिल भारतीय कुणबी समाज सचिव तथा दक्षता समितीचे सदस्य डॉक्टर यामा राऊत, शाळेचे मुख्याध्यापक PN देशमुख सर, केंद्र संचालक RJ शिंदे सर उपस्थित होते। तर पाहूया केंद्र संचालक आणि सचिव डॉक्टर यामा राऊत यांनी लोकहित न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय केंद्र क्रमांक 1806 या केंद्रामध्ये आज माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा पहिलाच पेपर मराठी माध्यमाचा भाषेचा विषय 1 नंबरचा, त्यासाठी 356 विद्यार्थी आहेत आणि उर्दू माध्यमाचा सुद्धा विषय क्रमांक म्हणजे प्रथम भाषा उर्दू या भाषेसाठी 29 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत। असे केंद्रामध्ये एकूण 385 विद्यार्थी आज परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत। केंद्राला संस्थेचे सचिव सन्माननीय डॉक्टर यादवरावजी राऊत साहेब तथा दक्षता समितीचे सदस्य म्हणून त्यांनी आज या ठिकाणी केंद्रास भेट दिली आहे। विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री प्रमोदजी देशमुख सर आणि दुसरे दक्षता समितीचे सदस्य सेवानिवृत्त लिपिक शंकररावजी शिंदेबाबू साहेब यांनी सुद्धा केंद्राला भेट दिली असता त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि अतिशय कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणामध्ये ही परीक्षा पार पडत आहे आणि सर्व रूम मध्ये CCTV कॅमेरेच्या नजरेमध्ये हे परीक्षा पार पडत आहे। धन्यवाद। पत्रकारांनी समाधान व्यक्त केले आणि पत्रकारांनी या केंद्रास भेट दिली असता त्यांनी सुद्धा इथलं सर्व वातावरण बघितल्यानंतर त्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं आहे आणि पालकांना सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्याला आणून सोडत असताना त्यांनी सुद्धा या ठिकाणी समाधान व्यक्त केलं। एकूणच परीक्षा ही कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडत आहे। धन्यवाद। ठिकाणी जे परीक्षेला विद्यार्थी बसलेले आहेत सर, त्यांना नियोजन पाण्याची व्यवस्था करण्यासाठी काही विद्यार्थी लावले केंद्राच्या सूचनेनुसार आपल्याला वॉटर बॉयची नियुक्ती करता येत नाही। आपण रूमच्या बाहेर एक बॅरल ठेवलेला आहे। सर्व शौचालय असेल, वॉशरूम असेल, बाथरूम असेल, सर्व व्यवस्थित सुरळीत, लाईट असेल, पंखे असतील किंवा CCTV सर्व एकदम बोर्डाच्या सूचनेनुसार त्यांच्या निर्देशाप्रमाणे सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। अतिशय सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी आहे आणि सर्व जे काही व्यवस्था आहे विद्यार्थ्याला जेणेकरून ही परीक्षा व्यवस्थित पार पडेल, स्वच्छता हे सर्व गोष्टी या ठिकाणी आम्ही कटाक्षाने पाळलेल्या आहेत। हा, आज रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात भेट दिली असता परीक्षा अतिशय कॉपीमुक्त दिसते आणि सर्व व्यवस्था अति चोख आहे। इथे कॉपी होणार नाही मला गॅरंटी आहे। आणि एकच प्रॉब्लेम आहे इथे की एवढा मोठा 1500 लोकांचं शाळा आहे, 1500 मुलाची, पण तिथं रोडच नाही आहे बाहेर निघायला। जिल्हा परिषदेचा कॉमन रोड म्हणून दिलं, गर्ल्स हायस्कूल आहे, बॉईज हायस्कूल आहे, त्याच रोडला या रोडला सोडलं तुम्ही या मुलांना तर धोका होणार नाही, पुढे ॲक्सिडेंटची शक्यता कमी आहे। माझा अशी विनंती आहे शासनाला की यावर पण लक्ष घालून शिव लेवलला या मुलांची व्यवस्था करण्यात यावी बाहेर निघायचं, हे माझं मत व्यक्त करतो। बऱ्याच वेळेला आम्ही प्रयत्न केले पण इथं कारण नसताना लोकांना विरोध होत आहे, विद्यार्थ्यांचं हित पाहत नाहीत। माझी अशी इच्छा आहे
शासनाने जर लक्ष देऊन, आमदारांनी लक्ष देऊन, CEO आणि कलेक्टरने लक्ष देऊन या विद्यालयाचा प्रश्न सोडवावा ही विनंती.